मंडळी, मला एक जणांना विचारलं की तुझं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करते? मास्तर असल्या माणसावर टक्कर उठते बघा. आता अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करीत असते माणूस? तुम्हाला तरी माहित आहे का नाही काय करतय ती? बरं नसू द्या, मी सांगते की अहो मंडळी, जर समजा आपलं स्वप्न एखाद्या 12 अर्धकाचं राहिलंच, समजा राहिलं, डबल पांघरून घ्यायचं आणि झोपायचं, कसं पूर्ण होत नाही बरं? चुरा लिया है तुमने जो दिल को. ना दिलन बिलन चोराय मला काही येडबीड लागलेलं नाही. चोरायच्याच असलं तर किडण्या बिडण्या चोरील, पैसे तरी येतील. दिल चोरून काय करू निसतच. मंडळी, एक जुनी म्हण आहे बघा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मी काय म्हणते, त्या जनाचं ऐकून काही करायचंच नाही तर त्या जनाचं ऐकायचंच कशाला? त्याच्यापेक्षा आपली आपली मन तयार करायची. ऐकावे मनाचे, करावे मनाचेच, कोण काय बी म्हणा. आपण लयदा ऐकलंय बघा, कोण बी काय बोलायला लागलं का नाही, ए बाई हळूच बोलय, भितडाला सुद्धा कान असतात म्हणते ती अशी लय जण. पण मी काय म्हणते, भितडाला कान असते ती, पण तोंड कुठं असतंय कुणाला सांगाय? काय एवढं भितडाला भ्यायचंय? मग बोलत जावा मोठे मोठ्यानं. काय नाही, भितडानं ऐकलं तरी काय नाही करीत ती. त्याला बोलाय सांगाय तोंडच नसतंय. काय करते? एकदा माझा चप्पल देवळातून चोरीला गेला. आमची आई म्हणली जाऊ दे, चांगला असतंय, दलिंद्री जात असती. आणि ज्यानं चोरून नेलाय त्याच्या माग दलिंद्री येत असती. निवदी म्हणली तसंच. मी म्हणलं जर चप्पल चोरणाराच्या माग दलिंद्री येत असेल तर इकडं आपल्या इकडे लग्नात कशा पाहिजे बुटन चप्पल चोरते तेव्हा? नसलेली लोकांची दलिंद्री कशाला घ्यायची उगाच? फुटाणा माही नसल्याला काही बी. अहो नंतर चोरून चोरायचंय का नाही, चोरच व्हायला लागला तर निदान 2-4 चांगलं सोन्याचं मोठं मोठं दागिनं तरी चोरा की काहीतरी फायदा तरी होईल. कशाला उगाच असलं खेटर चोरीत बघायचंय लोकांची दलिंद्री माय? कवा आपल्यातल्या लोकांनी तर आकली यायच्यात येऊ माय. सांगू तर माझं टकुर फुटायची वेळ आली माय. अहो जरा तरी सुधरा, जरा तरी प्रगती करा. कोणत्या बायचं नवर इशाऱ्यावर नाचतेत, तालावर नाचतेत, बोटावर नाचतेत काय माहिती. इथं आमचा नवरा तर गाण्यावर सुद्धा नाचना. अगं जरा थोडं चांगलं राहत जा ग. त्या मोबाईल मध्ये जरा टर 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 काय ओरडतीस ग? जरा थोडं हळू बोलत जा. ना माझं ऐकून तरी घ्या. मी असं ऐकलंय की चांगल्या माणसाला देव लवकर घेऊन जात असतंय. म्हणून नग बरं मला चांगलं मिगलं गेलं तिकडे खड्ड्यात. काय अशीच बरी आहे मी आपलं. मला नग बाबा, आपल्याला काय तसली रिस्क घ्यायची नाही बरं. मंडळी, जेव्हा आपल्या वाईट काळात जी लोक दरवाजा बंद करून घेते ती का नाही, लय वाईट मानून घ्यायचं नाही. का तर जेव्हा चांगला काळ येईल का नाही, तेव्हा तीच लोक पुढे विकारणार आहेत. पण जरा टाइम लागतोय. काय काम चालू आहे आमचं? ओळखू आलं का? पालुऱ्या येतात, पालुऱ्या. बाबळीची झाड बारकी बारकी, पाताच्या पाता धरून उपटाय चालू आहे. आता 2-3 टोपली तिकडे टाकली ती. मला एवढं एक तरी टोपलं तुम्हाला दाखवावं. त्याच्या खाली बी तीच आहे. हात गाळा गेला तर कचाकच टोचल मला. लय हाय मंडळी घाणा ह्याचा. आगण कामाशिवाय बात नाही बघा आम्हाला. तर ते कालडोबा आलेलं मामा म्हणलं ती पालुऱ्या उपटून घ्या तर सोयाबीन काढा यायची नाही. आता झालं हे पालुऱ्याचं काम माग लागलं. 4-5 दिवस तर पालुऱ्या सरत नाहीत आम्हाला. नाही पाऊस आला तर मग राहू जा पालुऱ्या बी तसंच, सगळं तसंच. काय करावं मग, काय करावं तरी. होय बाय. मंडळी, माणूस मेला 1 महिनाभर सुद्धा लोक आठवणी ठेवणार नाहीत. आणि आपण मात्र जिंदगीभर नुसतं लोक काय म्हणतील नुसत्याच विचारात. कशाला लोक काय म्हणते ती? लोक बंद पडले लोकांचं काय म्हणण्यापास. आणि म्हणलं तरी बी म्हणू बापडीची. काय जी बिन कामाची ती तशीच बोंबलत बसू बापडीची. पण आपलं बघत जावा की इथं स्वतःला काय होईना झालं की लोकांचं नाव द्यायचं. लोक काय म्हणतील काय नाही ती म्हणे, चलू दे आपलं.